गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज गव्हाची खीरसुद्धा केलेली आहे. हे बघा, क्रॅकविटची गव्हाची खीर केलेली आहे, ज्यात दूध, खोबरं, फ्रेश खोबरं, जायफळ, वेलची आणि बदाम असं घालून केलेली आहे, जी खूप पौष्टिक असते. सो ती करून ठेवली आहे. गार झाली की फ्रीजमध्ये ठेवणार आणि थोडी थोडी मुलांना देणार, कारण पौष्टिक असते ती आपली गव्हाची खीर. इथे असं गहू भिजवून वगैरे करता येत नाही, कारण इथे गहू असे होल गहू मिळत नाही, त्यामुळे क्रॅकविटची केलेली आहे. आणि काही डिफरन्स नसतो. हे बघा, ही अशी छान मऊसर झालेली आहे, दाणेदारच आहे आणि मुलांना अशीच आवडते. गावाकडची जी गव्हाची असते ती आम्हाला आवडते, पण तर इथे मिळत नाही म्हणल्यावर मग क्रॅकविटचीच केली. याची रेसिपी अशी आहे की रात्रभर किंवा 5 ते 6 तास क्रॅकविट हे सोक करून ठेवायचं. सोक झाल्यानंतर सकाळी किंवा 5 तासानंतर ते 5 वाट्यांमध्ये शिजवायला घ्यायचं. तुम्ही कुकरमध्येही शिजवू शकतात किंवा वरतीसुद्धा भांड्यामध्ये शिजवू शकतात. 5 वाटे पाण्यामध्ये 1 वाटी क्रॅकविट असेल तर ते शिजल्यानंतर, मऊसर शिजल्यानंतर ते वेगळ्या पॉटमध्ये घेऊन त्यात दूध घालून 1 वाटी किंवा 2 वाटी दूध घालून शिजवायला ठेवायचं. त्यात 2 वाटी 1 ते 1.5 वाटी गूळ घालायचा आणि शिजवायला ठेवायचं. गूळ मेल्ट झाला की ते पातळ होतं, मग ते परत घट्ट होतं. मग असं ते बॉईल करून ह्या कन्सिस्टन्सीपर्यंत करत आणायचं. आणि त्यात शेवटी मग कोकोनट, शेडेड कोकोनट घातलं आहे मी फ्रेश. तुम्ही पीसेसही घालू शकतात. पीसेस घातले की तोंडामध्ये छान लागतात. आणि बदामाचे तुकडे आणि तुम्हाला मनुका घालायचे असेल तर घालू शकतात, मी नाही घातले आहेत. बदामाचे तुकडे आणि वेलची पावडर आणि जायफळ हे पावडर टाकलं की खूप छान टेस्ट येते. आणि मग पावडर ह्या सगळ्या शेवटी घालायच्या, जेव्हा ती पूर्ण शिजून घट्ट होईल तेव्हा घालायच्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे. अशी ती खीर आहे. ही मी रेसिपी रेकॉर्ड करायची विसरली आणि म्हणूनच तुम्हाला मी रेसिपी सांगते आहे. पण तुम्ही करून बघा, खूप छान लागते, खूपच छान लागते रेसिपी. खूपच टेस्ट छान झाली आहे गव्हाच्या खिरीची. आवडली असेल तर गीता US रसोईला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.